माणसान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं रे, पापच वेड्या सार साठवलं साठवलं माणसा, आता तरी मानसात संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. या विन अनिक असता पैसादन, वाहतसे आन विठोबाची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. विठ्ठल नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, शिवाय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत तुकोबराय यांचा 6 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा असा परिहार देणं गरजेचं वाटतं. तो असा, सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा वन कुसावडे ग्राम विकास मंडळ वन कुसावडे, श्री बागलाई देवी, श्री पद्मावती देवी, श्री केदारनाथ, श्री काळभैरव बाबा, श्री काळसरी, श्री भैरी यात्रेनिमित्तानं परमपूजनीय श्री सद्गुरू रामचंद्र महाराज जानभोर संतनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादानं चालू असणारा हा पारायण सोहळा वर्ष 9वे, आणि या 9व्या वर्षातील आजच्या दुसऱ्या दिवसाची पहिल्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा ही माझ्याकडे आली, हे मी माझं परमभाग्य समजतो. ग्रामस्थ मंडळ वन कुसावडे, पारायण मंडळ, आयोजक, संयोजक सर्वांचं दर्शन घेतो
आमच्या या माऊलींनी मला फोन केला की महाराज तुम्हाला 6 तारखेला कीर्तनाला यायला जमल का? मी त्यांना सांगितलं जमल. आणि आल्याच्या नंतर इथलं वातावरण पाहिलं, खूप आनंद वाटला. निसर्गाच्या कुशीमध्ये असणारं हे वन कुसावडे गाव आणि या गावच्या यात्रेनिमित्तानं हा 3.5 दिवसाचा पारायण सोहळा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आयोजित करता. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो, लहान थोर महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये मुनिजन मंडळी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगवादक आमच्या या पश्चिम महाराष्ट्राचं वैभव आदरणीय केशवजी महाराज कुंभार, त्याचबरोबर आमचे भीष्मराज महाराज असतील, कृष्णा महाराज असतील, त्याचबरोबर आपल्या गावातील सगळे तरुण मंडळ असतील, 2 चोपदार विनेकरी, सर्वांचं दर्शन घेऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आता खरं म्हटलं तर ऐका, कीर्तन संपण्याची वेळ झाली आणि आपलं कीर्तन सुरू झाले. आता कीर्तन किती वेळ करायचं हे माझ्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, प्रस्तुत अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रस्तुत अभंग ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी अभंग 28 अस्ति साही शास्त्रे आणि रचिले विश्वास ज्ञानदेवे 28 अभंगाचा हरिपाठ ज्ञानोबरायांनी तो ग्रंथ तयार केला आणि त्याच ग्रंथाला अनुसरून त्याच्यामध्ये गुरुपरंपरेचे अभंग म्हटले जातात. आणि या गुरुपरंपरेच्या अभंगामधला हा पहिला अभंग मी सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी इतर गप्पा मारून जमत. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही दंडक आहेत. त्या रीतिरिवाजाप्रमाणे मला चालावं लागणार आहे. जसा आपला देह 5 तत्वांनी बांधला गेलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी जसा आपला देह बांधला गेला आहे, तसा वारकरी संप्रदाय 5 तत्वांनी बांधला गेला आहे. वारकरी संप्रदायाची 5 मुख्य तत्व आहेत. त्याच्यामध्ये देव, संत, तीर्थ, ग्रंथ आणि साधन. वारकरी संप्रदायाचा देव कोण आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. भीमा तीर निवासाय पंढरपूर वासनी पांडुरंगा प्रकाशाय विठ्ठलाय नमोस्तुते. रूप पाहता सुख झाले ओ साजनी भावित सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. हो राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा सावळे परब्रह्म आवडिया जीवा. मणी मन राणेवा कर केले काय करू सये सावळे गोविंद आपे आप लपत मन देते. असा असणारा वारकरी संप्रदायाचा देव आहे जो विठेवर उभा आहे. त्या पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी संप्रदायाचा देव म्हटले. 2 नंबरला संत. वारकरी संप्रदायाचे संत कोण कोण आहेत? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगबोल्ला, शेख मोहम्मद, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेनानावी, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, एकनाथ महाराज, तुकोबराय, नामदेवराय
अनेक संतांची मांदियाळी या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली. पुन्हा ऐका, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगबोल्ला, शेख मोहम्मद, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेनानावी, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, एकनाथ महाराज, तुकोबराय, नामदेवराय, कितीतरी संत या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. म्हणून 1 नंबरला देव, 2 नंबरला संत आणि 3 नंबरला येतात तीर्थ. वारकरी संप्रदायाची तीर्थ कुठली कुठली आहेत? देहू, आळंदी, पैठण, सासवड, आरण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, मंगळवेढा. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं तीर्थ वारकरी संप्रदायाचं ते म्हणजे कोणतं असेल तर ते म्हणजे पंढरपूर. 1 नंबरला देव, संत, तीर्थ. 4 नंबरला येतात ग्रंथ. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ कोणते कोणते आहेत? 56 भाषेचा केलासे गौरव आणि भवारवी नाव उभारिले. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंदे लहरी प्रगट केली. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी गीतेच्या 700 श्लोकावर भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ या वारकरी संप्रदायाला देऊन गेले. म्हणून ऐका, कितीतरी वारकरी संप्रदायाचं भाग भांडवले. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, हरिपाठ असेल, गाथा असेल, निळोबा गाथा असेल, नामदेव गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, कितीतरी वारकरी संप्रदायाचं भाग भांडवल माझ्या साधू संतांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून 1 नंबरला देव, संत, तीर्थ आणि ग्रंथ आणि 5 नंबरचं येतं ते म्हणजे साधन. वारकरी संप्रदायाचं कोणतं साधन आहे ते अभंगाचं पहिलं चरण. नाम संकीर्तन साधन पैसोवे, नाम संकीर्तन वारकरी संप्रदायाचं शेवटचं तत्व आहे ते म्हणजे साधन. मग ते कोणतं साधन आहे तर नामसंकीर्तन. साधन पै सोपे, सगळ्यात सोपं साधन आहे ते म्हणजे नाम. अरे बाबांनो, तुकोबराय ते सांगतात, अरे सगळ्यात सोपं साधन आहे ते नाम तुम्ही मुखानं घ्या. मुळात बघा, ते घेतल्याच्या नंतर ऐका, तुकोबराय सांगतात, अरे बाबांनो, सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नाम आहे. तर ते नाम तुम्ही मुखाने घेतलं पाहिजे, मुखानं देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. मुळात भगवान परमात्म्यानं हा नरदेह त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. मानसान माणूस म्हणून जग तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं रे, पापच वेड्या सार साठवलं साठवलं. मानसा आता तरी मानसात ये. अरे माणसा, देवानं तुला हो फुकट हा नरदेह दिलाय,
मग मिळालेल्या नरदेहाचा अनाठाई वापर करू नकोस. मिळालेल्या देहामध्ये आल्याच्या नंतर त्या देवाचं भजन कर. विठ्ठल विठ्ठल. मुळात हा नरदेह भगवान परमात्म्यानं जसं चाललंय तसंच राहू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवानं हा नरदेह त्याला ओळखण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे. भगवान विष्णूंच्या नाभीमध्ये एक जीव वाढू लागला. ऐका. आणि तो जीव वाढत असताना त्यानं भगवान विष्णूंच्या नाभीचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तो जीव अंत पाहण्यासाठी निघाला. त्याला अंत सापडेना. जिथपर्यंत गेला तिथं जाऊन त्या जीवानं विचार केला, आपल्याला नाभीचा अंत सापडणार नाही, आपण शहाणं बनावं, आपण गप वर यावं. जिथपर्यंत गेला होता तो जीव, त्या जीवाला तिथून वर येण्यासाठी 10,000 वर्षे गेली. आता तुम्ही विचार करा ती नाभी किती मोठी असेल. वर येत असताना भगवान विष्णूंच्या नाभीला स्पर्श झाला आणि भगवान विष्णू म्हटले की आतला जीव तयार झाला असावा. मग त्या जीवाला बाहेर यायची आज्ञा दिली. तेव्हा ब्रह्मदेव जन्माला आले. आणि जन्माला आलेले ब्रह्मदेव भगवान विष्णूंना म्हणतात, देवा माझ्या जन्माचं मला कारण सांगा. त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितले, या सृष्टीची रचना झालेली आहे, पण याच्यावर तुम्हाला जीवजंतू जन्माला घालायचे. मग भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चराचरी ते बहु एक. 4 पायाची केली, शिंगवाले केली, शेपटवाले केली, सगळ्या योनी निर्माण केल्या. आणि भगवान विष्णूंजवळ ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूंना म्हणतात, देवा हे जे मी तयार केले याच्यामध्ये काय कमी जाणवते, काय उणीव जाणवते का? भगवान विष्णू म्हटले ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवा तुम्ही हे जे तयार केले याच्यातला एक सुद्धा माझ्या कामाचा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्षाला पाप पुण्य कळत नाही. पशु पक्षाला जर पाप पुण्य कळत असतं तर गावातली सगळी जनावरं दावी तोडून कीर्तना तुमच्या अगोदर येऊन बसली असते. हो, पण त्यांना यातली माहिती. मग भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितलं की असा एक कोणता तरी जीव तयार करा. आत्ताच्या भाषेत सांगायला गेलं तर असं एक मॉडेल तयार करा ते माझ्या कामी येईल. मग भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवांनी या 3.5 हाताच्या देहाची निर्मिती केली. ही कशासाठी केली? तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा. म्हणून हा नरदेह देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बालिकेचा. सुंदर असणारा नरदेह भगवान परमात्म्यानं त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय. तुम्ही त्या देहाचा अनाठाई वापर करू नका. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम शरीरम पुनः पुन्हा. तुम्हाला सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा भेटतील, पण मानव देह तुम्हाला पुन्हा भेटणार. हा मानव देह सहजासहजी भेटत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. कोटी योनी फिरल्यानंतर मानव देह प्राप्त होतो. अरे बाबांनो, आपल्याला फुकट देवानं दिलाय. हो, हा देह सहजासहजी भेटत नाही. एक वाक्य सांगून जातो, ज्ञानोबा रायानंतर समाधी नाही, तुकोबा रायानंतर वैकुंठा गमन नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या जगामध्ये पुन्हा छत्रपती होणे नाही, श्रीरामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भराणे नाही,
आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर भय नाही, आणि एकदा का मानवदेह गेला तुम्हाला पुन्हा मानवदेह नाही. म्हणून हा मानवदेह सहजासहजी भेटत नाही, आणि भेटल्याच्या नंतर त्या देहाचा अनाठाई वापर न करता त्या देवाचं गोड असं भजन करा. विठ्ठल विठ्ठल.